इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. याचा अर्थ आहे की राकेश आधीच येऊन बसला होता. पण त्याने नकार दिला. म्हणायला लागला की नाही, मी जर ऑफिसमध्ये आलो आणि कुणी पाहिलं तर माझ्या जीवाला धोका असू शकतो. याचा अर्थ असा होतो की त्यांचे प्लॅन्स तो जाणतो. खरं तर राहुल माझा नाही तर तो तर मुंजाळचा मुलगा आहे. नाही स्नेहा, हा प्लॅन यशस्वी करण्यासाठी आम्ही लोकांनी खूपच मोठा पल्ला गाठलाय आणि किनारा गाठल्यावर थांबून जायचं ही आपली नियती असूच शकत नाही. तुला काहीतरी करावंच लागेल स्नेहा. तुला मार्ग काढावाच लागेल. बघ, आपण ठरवून काहीही केलं तरी हे सत्य तर बदलता येणार नाही की राहुलच मुंजाळचा मुलगा आहे. असं कोणताच मार्ग नाही का की राकेशला आपण मुंजालच्या घरी थोड्या दिवसांसाठी पाठवू शकू? फक्त थोड्या दिवसांसाठी. मग मुंजाची सर्व संपत्ती आपल्या हातामंदी. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे मेघनाजी, पण एक रस्ता आहे जो ह्या प्रकरणाला एक नवीन वळण देऊ शकतो आणि राकेशला मुंजाळचा मुलगा बनवून त्याच्या घरामध्ये पोहोचवू शकतो. काय काय आहे तुझ्या डोक्यात? कोणता प्लॅन सांग मला. हो, मी विचार करते त्याप्रमाणे झालं तर हो. जर मी या प्रकरणात यशस्वी होऊ शकले तर हा मामला आपल्या पुन्हा हातात येऊ शकतो आणि ह्यासाठी मला राजेश्वर आणि निलिमाला लवकरात लवकर भेटावं लागेल. यापूर्वीच की राजेश्वर आणि मुंजाळमध्ये काही बोलणं न होवो. भगवंताकडे प्रार्थना करा की मी भेटण्याच्या पूर्वी मुंजाळ राजेश्वरला भेटता कामा नये. हा मुंजाळ साहेब बोला. राजेश्वर, माफ कर, पण मी तर तुला फोन करण्यासाठी हिंमतच गोळा करू शकत नव्हतो. हीच उमेद होती की कदाचित तुमच्या बाजूनेच फोन येईल, पण जेव्हा फोन नाही आला तेव्हा नाईलाजाने मला फोन करायला लागला. मला तुमचं म्हणणं समजतं. राजेश्वर, जर तुला खरोखरच समजलं असेल तर मग माझं एक म्हणणं ऐक. बस एक वार माझ्या या भव्य घरात येऊन पहा की माझी काय अवस्था झाली. ती सगळ्या गोष्टी बिलकुल तशाच आहेत. फर्निचर तसंच आहे, भिंती तशाच आहेत, पण अरे त्यांच्यातला आत्मा निघून गेलाय जेव्हापासून माझा मुलगा गौरव हॉस्पिटलमध्ये बिचारा कोमामध्ये पडून आहे. राजेश्वर, एक वेळ होती जेव्हा हे घर आनंदाने हसत होतं, इथल्या भिंती बोलायच्या माझ्याशी, पण आज एक भयान अशी शांतता पसरली या घरामध्ये. राजेश्वर, एक अशी शांतता जी सारखी सारखी मला प्रश्न विचारते की या घराचा चिराग कुठे आहे, त्याला परत घेऊन ये. बहुतेक मी वेडा होणार आहे. या शांत घरामध्ये राहून मी वेडाच होणार आहे. हॅलो राजेश्वर, आय एम सॉरी. मी भावनिक झालो होतो. तुला समजतंय ना माझं बोलणं? मला काय म्हणायचं ते राजेश्वर? मुंजाळ साहेब, मला तुमचं म्हणणं समजतं, पण कदाचित तुम्हाला माझं आणि निलिमाचं दुःख समजत नाहीये. आणि माझी इच्छाही नाही की तुम्ही
आमचं हे दुःख समजून घ्यावं, कारण हे दुःख आम्हाला तुमच्यासोबत वाटूनही घ्यायचं नाहीये. राजेश्वर माझ्या दोस्ता, या दुःखाच्या जाणीवेमुळेच तर माझी फोन करण्यासाठी चलबिचल होत होती. माझं म्हणणं मान्य कर, हे माझ्यासाठी सोपं नाहीये, पण काय करू, मी लाचार बाप आहे ना. असो, सोडा ही गोष्ट. तुम्ही उद्या या, मग बसून बोलता येईल. मुंजाळ साहेब, हे बघा, कोणाला धोका देणं माझ्या नियमांमध्ये बसत नाही. जी तुमची अमानत आहे ती अहो तुमचीच आहे ना. पण ही बाब समोर आणण्याची हिंमत मी आतापर्यंत करू शकत नव्हतो. असो, उद्या आपण स्वतः इथं या आणि घेऊन जा तुमची अमानत. जरूर येईल मी घरी राजेश्वर, माझ्या दोस्तानी. हो, वहिनीनं नमस्कार सांग माझा. ठेवतो फोन. काय झालं डॅड? तुम्ही एवढे काळजीत का दिसताय? नाही बाळा, असं काही नाहीये. कुणाचा फोन होता? माझ्या एका मित्राचा, खूप जुना मित्र आहे. त्याची एक अमानत माझ्याजवळ ठेवली आहे आणि उद्या तो त्याची अमानत घेऊन जाण्यासाठी इथे येणार आहे. हॅलो. थोड्या वेळापूर्वी त्यांचा फोन आला होता. मला नाही वाटत की कुठली उघड होण्यासारखी बोलणी झाली असेल. जर भेटायचंच असेल तर लवकर येऊन घरी भेटून जा. मुंजाळ येणार आहे उद्या आमच्या घरी डॅडीना भेटायला. अरे जज साहेब, आपण इथे. अभिनंदन रघुवीरजी. जगासमोर खोटं ठरूनही आज सत्याची जीत झाली, यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद जज साहेब. तुम्ही बसा ना. जेव्हा मला माहीत पडलं की तुमच्या चॅनलवरचे सगळे बॅन्स हटवले, तेव्हा मी स्वतःला थांबवू शकलो नाही. बस निघून आलो तुम्हाला भेटायला. जज साहेब, अहो काही लोक असे असतातच, जे प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला साथ देतात, जे तुमचा विश्वास कमकुवत होऊ देत नाहीत. आणि तुम्ही कायम प्रत्येक परिस्थितीत आमची साथ देताय. खरं सांगू, कुणाला माहीत असो वा नसो, पण मला माहीत होतं की मानसला फसवण्यासाठी चाल खेळली गेली होती. तुमच्या चॅनलला बदनाम करण्यासाठी प्रयत्न केला गेला. हा तुमच्याच प्रयत्नांचा परिणाम आहे जज साहेब, जे आज समोर आलं. आधी तुम्ही मानसला निर्दोष सिद्ध केलंत आणि आज तुमच्या तत्वांच्या आधारावर चॅनलला पुन्हा रिलॉन्च करण्याची ऑर्डर मिळाली. रघुवीरजी, माझं तुमच्याशी नातं जोडलं गेलंय आणि जर आपण त्या नात्याशी प्रामाणिक नाही राहिलो तर जीवनाचा काय उद्देश राहिला? धन्यवाद धन्यवाद जज साहेब. अच्छा जज साहेब, हे सांगा, तुम्ही घेणार काय, थंड गरम? ते ऋतिका खोलीमध्ये आहे, मी तिला हो. बोलवतो. नाही, कुठे जाताय? अहो बसा. पाहुणचाराची काहीच गरज नाही. मुलीकडचं आहे, मुलाकडे पाणी सुद्धा प्यायचं नसतं. त्या तर पुराण काळातल्या गोष्टी झाल्या. असो, तुम्ही हे सांगा की साक्षीच्या लग्नाला उशीर का होतो? राजेश्वरजींच्या घरून तर आता होकार मिळालाय.
जज साहेब, त्यासाठी पण मी तुमचा खूप आभारी आहे. मला माहिती आहे आपण त्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. मला माहिती आहे की तुम्ही गेला होतात राजेश्वरजींच्या घरी आणि तुम्हीच त्यांना समजावलं की त्यांचं कर्तव्य त्यांनी निभावं. आणि हे तुमच्या प्रयत्नांचंच यश आहे की निलिमाजी इथे आल्या होत्या आमच्या घरी. मी तर फक्त माझं कर्तव्य पार पाडलं. आणि जर का माझ्या प्रयत्नांनी साक्षीचं जीवन आबाद होणार असेल तर मग मला पटेल की मी हे प्रयत्न करतच राहायला हवे. आता हाच तर तुमचा ग्रेटनेस आहे जज साहेब. बस फक्त लवकरच साक्षीच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात येईल. पण कोणाच ठाऊ का रितिका म्हणत होती की मुहूर्त काढण्यापूर्वी आपण थोडे दिवस वाट पाहायला. पण ती असं का म्हणाली माहित नाही. शुक्लाजी, मला असं वाटतंय की कोणीतरी फार मोठा डाव साधतंय. खूप मोठा डाव आहे हा, आय एम शुअर. म्हणूनच मला राहुल आणि राकेश बद्दलची पूर्ण माहिती हवी. हर एक गोष्ट जाणून घ्यायची मला त्यांच्याबद्दलची. सगळी काही माहिती मिळेल तुम्हाला मॅडम. खरं तर एक सत्य समोर आलंय की जे ऐकून मी तर हैराण होऊन गेले. कोणतं सत्य? म्हणजे राकेश नाही, कोणी दुसराच आहे. काय? आणि ह्यापेक्षाही मोठं सत्य हे समोर आलंय की तो राकेश SDM साहेबांचाही मुलगा नाहीये. उलट तो एका खूप मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा आहे. आता एवढे सगळे फॅक्टर इन्व्हॉल्व आहेत. तर असं असू शकतं शुक्लाजी की कोणीतरी याला राकेश बनवून राकेशच्या जागेवर मोहरा म्हणून वापरत असावा. शिवाय शुक्लाजी, ही गोष्ट तर मला सिद्ध करावी लागेल की राकेश नाही, कोणी दुसराच आहे. पण माझ्याकडे वेळ फार कमी आहे. हो. प्रॉब्लेम हा आहे शुक्लाजी की एका बाजूने माझी काही नाती जोडली गेली तर दुसऱ्या बाजूला कायद्याचा मामला आहे. मला कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही, जेणेकरून पुढे जाऊन कोणता प्रॉब्लेम होणार नाही. समजलं तुम्हाला? कोणती माहिती हवी आहे मॅडम तुम्हाला? शुक्लाजी, मला राकेश आणि राहुल या दोघांचे जन्मापासून ते आतापर्यंत जितके पण पुरावे, जी काही माहिती आहे, जे काही तुम्ही मिळवू शकता ना, त्या सर्व गोष्टी मला हव्यात. शिवाय लवकरात लवकर. ठीक आहे मॅडम, सगळी माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. मी सगळ्या डिपार्टमेंट्सना फोन करून घेतो. ते सगळी माहिती तुम्हाला मेल करतील किंवा कुरिअर करून पाठवून देतील. आणि मी ही फाईल घेऊन जातो आणि चेक करतो. ठीक आहे. हे बघ राकेश बाळा, तुला तुझ्या करिअरबद्दल काही ना काहीतरी विचार करावाच लागेल. मी काय विचार करू डॅड? आता तर असं वाटतंय की करण्यासारखं काही उरलंच नाहीये. जुनी ATS ची नोकरी मला करायची नाहीये. मग ह्या व्यतिरिक्त मी काय करू, मला काहीच समजत नाहीये. नमस्कार SDM साहेब. या स्नेहाजी या. बोला, कसं काय येणं केलं? सरळ सांगायचं तर राकेश आणि राधिकाच्या लग्नाची बोलणी करायला आले हो. काय झालं तुला राकेश? तू मला काळजीत दिसतोस? नाही, अशी कोणतीच गोष्ट नाहीये. तू पुन्हा तुझी ड्युटी जॉईन का नाही करत? नाही, जुनी ती नोकरी मी मुळीच नाही करणार. काही झालं तरी मला ती नोकरी परत जॉईन करायची नाही, समजलं? माझ्यावर जबरदस्ती करू नका. तर मग तू करशील काय राकेश? अशाने तर जीवन नाही चालत ना. आयुष्य भले कसंही सरू दे, पण नोकरी मी अजिबात नाही करणार, मुळीच नाही. ही काय अवस्था झाली राकेशची? बघा राकेश, काय करणार आहे, आम्ही काय करवून घेणार आहोत, काहीच समजत नाहीये. अशा तऱ्हेने तर राकेश त्याचं जीवन खराब करून टाकेल. आणि तुम्ही लोक तर माझ्याशी हे बोललात की राहुल तुमचा मुलगा नाहीच आहे. राहुल जो तुमचा मुलगा नाहीये त्याचं जीवन तर तुम्ही लोकांनी सावरलत.
तो त्याचं आयुष्य खुशाल जगू शकतो. आणि राकेश राकेशचं काय? तुम्ही लोक तर राकेशच्या बद्दल काही विचारच करत नाही. त्याचं आयुष्य कसं काय गुजरणार आहे? कधी तुम्ही त्याचा विचार केलाय का? शिवाय त्याला पुन्हा नोकरी नाही जॉईन करायची. तुम्ही योग्यच बोलताय, पण आम्ही करायचं तरी काय हो? ज्या मुलाला तुम्ही लोकांनी जन्म दिलाय त्या मुलाचं भविष्य तर तुम्ही लोकच सावरू शकता ना. मला तर असं वाटतंय की तुम्हा लोकांना या जबाबदारीची जाणीव नाहीच होते. आता तुम्हीच सांगा ना, मला जाणीव होऊनही मी काय करू शकतो? मी तुमच्या जागी असते ना तर राहुलच्या आयुष्याबद्दल विचार नसता केला. कारण तो असंही मिलिटरीची नोकरी करतोय. मी राकेश बद्दल विचार केला असता आणि कदाचित मी राकेशचं आयुष्य आबाद करण्यासाठी खोटही बोलले असते. खोटं? कोणतं खोटं? जर एकदा खोटं बोलण्याने आपल्या मुलाचं आयुष्य सुधारणार असेल तर कोणत्याही आई वडिलांना खोटं बोलण्याचा प्रॉब्लेम होता कामा नाहीये. मला तुमचं म्हणणं समजलं नाही. राकेशचं जीवन तर भोवऱ्यात अडकून आहे. जर त्याच्या आयुष्याला मुक्काम मिळाला नाही तर तो दिवसेंदिवस विखुरला जाईल. शिवाय जर तुम्ही लोक एक असत्य बोलण्याची हिंमत करू शकलात तर राकेशचं आयुष्य तुम्ही सावरू शकता. तो मुंजाळच्या करोडोंचा मालक बनू शकतो. हे तुम्ही काय सांगताय? माझ्या मते तरी माझ्याशिवाय हे कुणीही जाणत नाही की मुंजाळचा मुलगा राकेश आहे का राहुल. हो, आता जर तुम्ही ही गोष्ट कोणा दुसऱ्यासमोर उघड केली असेल तर मग गोष्ट वेगळीच आहे. नाही स्नेहा, ही गोष्ट आम्ही अजून कोणासमोरही उघड केलेली नाही. राकेश आणि राहुल समोर सुद्धा नाही. तर मग ही एक मोठी संधी आहे. राकेशच्या नशिबाचा दरवाजा तुम्ही उघडू शकता आणि राकेशचं आयुष्य सावरलं जाऊ शकतं. चला मी निघते. देव करून तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसू दे की जीवन बदलायची आवश्यकता राहुलला आहे की राकेशला. नमस्कार. देव करून तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसू दे की जीवन बदलायची आवश्यकता राहुलला आहे की राकेशला. जेव्हापासून स्नेहा येऊन गेलीये तुम्ही फार विचारात पडलायत. कसला विचार करताय तुम्ही? विचार काय करायचा निलिमा? त्यांचं म्हणणं त्यांच्या जागी एकदम खरं आहे की आपल्या राकेशचं जीवन मध्येच लोंबकळत आहे आणि आज जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी त्याच्याजवळ कोणताच रस्ता नाहीये. हो, तुमचं म्हणणं खरं आहे, पण तो आपला मुलगा आहे. त्याचसाठी तर त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. आणि ही बाब बिलकुल खरी आहे की आपलं फक्त एक खोटं ना फक्त त्याचं आयुष्यच सावरेल तर उलट त्याला करोडोच्या संपत्तीचा मालकही बनवून जाईल. हा तुम्ही काय विचार करताय? आता का राकेशला तुम्हाला मुंजाळच्या हाती सोपवायचंय? निलिमा, मी हाच विचार करतोय की ज्या गोष्टीचा आपण आतापर्यंत विचार नाही केला त्याच गोष्टीच्या बाबतीत स्नेहाने आपल्याला विचार करायला भाग पाडलं. ही आपल्यासाठी खूपच चांगली संधी आहे की आपण आपल्या मुलाचं आयुष्य सावरू शकू. नाही,
आपण आपल्या मुलाला आपल्यापासून दूर कसं काय करू शकतो? आपल्या काळजाचा तुकडा कुणा दुसऱ्याच्या हाती कसा काय सोपवू शकतो? राकेशचं आयुष्य सावरण्यासाठी आपल्याला हा कडवट घोट प्यावाच लागेल. जरासा विचार कर. राकेश जेव्हा शानदार कारमध्ये बसून आपल्याला भेटायला येईल तेव्हा तुझं मन आनंदाने भरून जाईल. मुलांच्या सुखापेक्षा मोठं आई वडिलांना दुसरं काहीच नसतं. राकेशच्या सुखासाठी, आपल्या संततीच्या सुखासाठी आपल्याला काळजावर दगड ठेवून सुद्धा निलिमा तडजोड करावीच लागेल. नाही, मी माझ्या काळजावर एवढा मोठा दगड नाही ठेवू शकत, नाही ठेवू शकत. थांब निलिमा, जाता जाता माझंही एक म्हणणं ऐकून जा. माझा या बाबतीत निर्णय घेऊन झालेला आहे आणि माझा झालेला निर्णय बदलणार नाहीये कोणत्याही परिस्थितीमध्ये. उद्या मुंजाळ येतील आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे. निलिमा, तुला माझी शपथ, कधीच या गोष्टीची जाणीव होऊ देऊ नकोस की मुंजाळचा मुलगा राकेश नाही, उलट राहुल. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे